ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 30. यामध्ये आपण द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा ऐकणार आहोत. चला तर मग आजच्या या 30व्या अध्यायाला सुरुवात करूयात. तर मंडळी, अधिक मास हा 3 वर्षांनी एकदा येतो. त्या वर्षात हा 13वा महिना धोंडा म्हणून मानला जातो. या मलमासात मंगल कार्ये वर्ज्य असून पुण्यकृत्ये करावीत. या महिन्यात स्नान, दान, उपवास वगैरे व्रते केल्याने मोक्ष मिळतो असे सांगितले आहे. या अधिक मासाला तुच्छ मानले आणि पुरुषोत्तम भगवान यांचा अवमान केला तर त्या माणसाला कसे दुःख प्राप्त होते यासंबंधी द्रौपदीच्या त्या पूर्वजन्मातील अपराधाची कथा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितली. ती कथा या अध्यायात सांगितली आहे. श्रोत्यांनी सावधान होऊन ती नक्की ऐकावी. तर मंडळी, काम्यक नावाच्या वनात पांडव राहत होते. एके दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला आले. पांडवांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. राज्यपद सोडून पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांची ती दशा पाहून श्रीकृष्ण उदास झाले. धर्मराज म्हणाले, कृष्णा, आज तू आमच्या भेटीला इथे आलास. आम्हा सर्वांना आनंद झाला. पण काय रे कृष्णा, आमची ही वनवासातील दुःख तुला पाहवतात का? अर्जुनाने असा प्रश्न केला. त्यावर श्रीकृष्ण थोडे हसले आणि म्हणाले, अरे, तुमचं कर्म तुम्हाला भोवले. मी काय करणार? धर्मराजाचा तो दूध खेळण्याचा छंद आणि काय? कृष्णा, स्पष्ट आणि खरे सांग. आमचे आणखी कोणते कर्म आम्हाला भोवले? धर्मराजाने असे विचारल्यावर श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाले, या द्रौपदीचा, तुमच्या पत्नीचा तो पूर्वजन्माचा अपराधही तुम्हाला भोवला आहे बरं. द्रौपदीचा पूर्वजन्मीचा अपराध कोणता? ती कहाणी आम्हाला कळलीच पाहिजे. सांग बरे. अर्जुन उतावळेपणाने म्हणाला. मग कृष्ण म्हणाले, सांगतो. शांतपणे बसून ऐका. तिची कर्मकथा. पूर्वी मेधावी नावाचे एक ऋषी होते. नदी तीरावरील आश्रमात त्यांनी आपला संसार थाटला होता. त्यांच्या घरी एक कन्या जन्मली. तिचे नाव मेधावती. मेधावतीच्या बाळणपणातच तिची आई वारली. मग पित्यानेच त्या मुलीचे लालन पालन केले. तिला वाढविली, विद्या शास्त्रे शिकवली. मेधावती खूप गोड मुलगी होती. मेधावती मोठी झाली, लग्नाला योग्य झाली. मेधावी ऋषींनी तिच्यासाठी खूप स्थळे पाहिली, पण तिला योग्य असा वर मिळेना. पित्याला काळजी वाटू लागली. तो खूप फिरला, पण फिरता फिरता एके दिवशी मेधावी ऋषीला सपाटून ताप भरला. ते घरी आले आणि दारातच मूर्छित होऊन पडले. मेधावती घाबरून गेली. मग लोकांनी त्यांना शुद्धीवर आणले. मेधावीचा ताप उतरेना, तो आजारी पडला. मेधावतीने त्यांची खूप सेवा केली, पण नंतर एके दिवशी मेधावी ऋषी मरण पावले. मेधावतीने खूप शोक केला. लोकांनी तिचे सांत्वन केले, तिला धीर दिला. आई गेली, वडील गेले, मेधावती अनाथ झाली. उदास होऊन ती सारखा विचार करीत होती, आता पुढे आपले कसे होणार? मेधावती अरण्यात गेली. तपाचरण करू लागली. शंकराची आराधना करू लागली. ती अन्न घेईना. तिचे शरीर सुकून गेले. ती क्रूश झाली. देवा महादेवा, आता मला तुमचा आधार आहे. माझे लग्न व्हावे, मी सुखाने संसार करावा, हीच माझी इच्छा आहे. ती तू पूर्ण कर, अशी तिने प्रार्थना केली. मेधावती तपाचरण करत असताना एके दिवशी चमत्कार झाला. मुली, डोळे उघड. मी दुर्वास मुनी, तुझ्या पित्याचा मित्र. मला ती वार्ता कळली. मेधावी इहलोक सोडून गेला. मला खूप दुःख झाले. आमची संगत सुटली. व्हायचे ते झाले. पण तू धीर धर. तू अनाथ नाहीस. मी तुला पित्या समान आहे. उठ बाळ. हे तपाचरणाचे कष्ट पुरे झाले. आता विवाह करून सुखाने संसार करून जन्माचे सार्थक कर. मेधावती म्हणाली, ठीक आहे तात, मी त्यासाठीच हे तपाचरण करीत आहे. आता भगवान शंकर प्रसन्न होतील, मला ते इच्छा पूर्ण होण्याचा वर देतील, त्यांची आराधना. असे ती बोलतच होती. तेवढ्यात दुर्वास ऋषी म्हणाले, पण मुली, मी सांगतो तसे कर. हे बघ, आता अधिक मास येईल. त्यातील स्नान, दान, व्रताचे आचरण कर. त्यायोगे भगवान श्री पुरुषोत्तम प्रसन्न होतील, तुझी इच्छा पूर्ण करतील. दुर्वास ऋषी सांगत होते, पण मध्येच मेधावती म्हणाली, तात, जे मी शंकराचे तप करीत आहे
ते असे मध्येच सोडून अधिक मास व्रत आणि त्या पुरुषोत्तमाची आराधना कशी करू? शिवाय भगवान शंकर हे महादेव आहेत. ते शिव म्हणजे कल्याण करणारे. मी त्यांची आराधना करते. ही निष्ठा सोडून मी त्या पुरुषोत्तमाचे व्रत करणार नाही. मेधावतीच्या त्या बोलण्याचा दुर्वासांना राग आला. ते संतापले होते. तरीही राग आवरून ते समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले, बाळ, मी जे सांगतो ते तुझ्या हिताचेच आहे. माझा शब्द मोडू नकोस. शिवशंकर हे कल्याण करणारे असले तरी तो भगवान पुरुषोत्तम आणि त्यांचे ते अधिक मास व्रत पुण्यप्रद मोक्ष देणारे आहे. तू ते व्रत कर. पण त्यात महादेव हे महान देवच आहेत ना, त्या पुरुषोत्तमापेक्षा. मेधावतीचे ते बोलणे मध्येच तोडून दुर्वास मुनी पुन्हा रागाने म्हणाले, हे बघ, पुरुषोत्तमाला आणि अधिक मास व्रताला तू तुच्छ लेखू नकोस. माझाही अपमान करू नकोस. तुझा हट्टच तसा आहे तर या अपराधांचा परिणाम तुला पुढील जन्मी भोगावा लागेल. पुढील जन्मी तू राजाची राणी झालीस तरी तुला आणि तुझ्या पतीलाही वनवासाचे दुःख भोगावे लागेल. नंतर पुन्हा अधिक मास व्रताच्या पुण्याईने आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हाला तुमचे पूर्ववैभव प्राप्त होईल. हे माझे शब्द खोटे ठरणार नाहीत. इतके बोलून ते कोपिष्ट दुर्वास ऋषी तिथून तणतण करतच निघून गेले. मेधावतीला खूप वाईट वाटले, पण काय करणार. तिने मग अत्यंत कडक उपवास करून अग्निकाष्ठ भक्षून महादेवांची आराधना चालू केली. त्या खडतर तपश्चर्येचे फळ तिला लवकरच मिळाले. एके दिवशी अकस्मात भोलेनाथ शंकर प्रकट झाले. घनगंभीर आवाजात ते म्हणाले, बाळ, मी प्रसन्न झालो आहे. मागशील तो वर देतो. मेधावतीची ती मागणी ऐकून भोलेनाथ हसून म्हणाले, मुली, मी तुला तसाच वर देतो. तू 5 वेळा पती मागितलास म्हणून पुढील जन्मी तू 5 पतींची पत्नी होशील. तुझ्या दैवी जे आहे तेच घडून येईल. आणि हो, आणखीही ऐकून घे. तू अधिक मास व्रताला आणि पुरुषोत्तमाला तुच्छ मानलेस. दुर्वास ऋषींचा अवमान केलास. त्या अपराधाचेही फळ तुला भोगावे लागेलच. तू पुढील जन्मी 5 पतींची राणी होशील आणि राणीपद मिळून सुद्धा त्या पतींसह तुला वनवासाचे दुःख भोगावे लागेल. इतके सांगून तो पंचानन श्रीशंकर गुप्त झाला. मेधावती तर सुन्नत झाली. हाय रे देवा, काय झाले हे? मी सहज बोलून गेले, त्याचा परिणाम हा असा विपरीतच झाला. पुढील जन्मी 5 पतींची मी राणी होणार आणि मला त्या पतींसह वनवासाचे दुःख भोगावे लागणार. या विचाराने ती गुंग झाली. तिला रात्रंदिवस चैन पडेना. चिंतेने ती जळत राहिली. 5 पती आणि वनवास, काय ही विचित्र दैवगती. सततच्या त्या धसक्याने ती हळूहळू क्षीण झाली आणि शेवटी तिचा आत्मा कुंडीतून निघून गेला. ती मरण पावली आणि मग पुढील जन्मी तिचा तो आत्मा द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून बालिका रूपाने प्रकट झाला. पांचाळ देशाचा द्रुपद राजा. त्याने एकदा महायज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून अचानक एक बालिका प्रकट झाली. तिचे नाव याज्ञसेनी असे ठेवले. द्रुपद राजाची ती कन्या द्रौपदी. द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने पण जिंकला. द्रौपदीने त्याला वरमाला घातली. घरी आल्यावर कुंतीच्या आज्ञेने ती द्रौपदी 5 पांडवांची पत्नी बनली. तिची अशी वाटणी झाली. शंकराचे वरदान सत्य झाले. पुढे पांडवांना राज्य सोडून वनवासात जावे लागले. पतीबरोबर द्रौपदीलाही तो वनवास भोगणे प्राप्त झाले. दुर्वास ऋषींचा शाप खरा ठरला. अधिक मास व्रताची आणि पुरुषोत्तमाची पूर्वजन्मी अवहेलना केली त्या मेधावतीला, म्हणजेच या जन्मीच्या ह्या द्रौपदीला त्या घोर अपराधाचे फळ हे असे भोगावे लागत आहे. श्रीकृष्णाने द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या अपराधाची अशी कहाणी सांगितल्यानंतर द्रौपदीसह 5ही पांडव थक्कच झाले. मग त्या योगेश्वराला वंदन करून धर्मराज म्हणाले, कृष्णा, झाले ते गेले. आता तरी पुढे आम्ही काय करावे, म्हणजे या दुःखातून आमची सुटका होईल तो उपाय सांग. श्रीकृष्ण म्हणाले, आता उपाय हाच. तुम्ही सर्वांनी येत्या अधिक मासात पूर्णपणे स्नान, दान, उपवासादी व्रते निष्ठापूर्वक करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतील. त्यांच्या कृपेने तुमची वनवासातील दुःखे दूर होतील आणि तुमचे पूर्ववैभव तुम्हाला प्राप्त होईल. पुढे लवकरच अधिक मास आला. द्रौपदीसह पांडवांनी त्या महिनाभर योग्य ती सारी व्रते निष्ठापूर्वक केली. यथाशक्ती दानेही दिली. शेवटी उद्यापनाचा तर खूपच थाट केला. त्या पुण्यकर्मांच्या प्रभावाने त्या सर्वांवर भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांच्या कृपेने महाभारताच्या युद्धात पांडवांना विजय मिळाला.
आणि त्यांना पुन्हा राज्यपद प्राप्त झाले. तर मंडळी, इथेच आपला 30वा अध्याय समाप्त झाला. आता शेवटचा अध्याय ऐकण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.